हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असाल. आता सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि हे बघा मस्त सनराईज होताना केवढं छान वातावरण आहे. आणि आता मी मस्त वॉकिंग करून आली आहे घरी. आज आर्या बेबो काही स्कूलला गेलेला नाही आहे आणि आपल्या महाराजांच्या समाधी सोहळ्याचा आज दुसरा दिवस आहे. त्याच्यामुळे आता फटाफट सगळ्यांचा अगोदर जेवणाचा स्वयंपाक वगैरे करून आज मला फराळाचं पण बनवायचं आहे. जे आपल्या होम हवनाला बसलेल्या जोड्या आहेत त्यांच्यासाठी हे बघा साबुदाणा खिचडी आणि हे बाकी सगळे तळणीचं उपवासाचं सामान. आणि हे इकडे आपले बाबांचे आणि बाकी देवी देवतांचे ताटं बनवून ठेवले आहे नैवेद्याचे. आणि हे सगळं करून मी पटकन आली इकडे. तर आज बाबांना आणि बाकी सगळ्या देवी देवतांना स्नान करणार आहे पंच फलरसांनी. तर आता इथे ते स्टार्ट होईलच. हे बघा पूर्ण मंत्र उपचारांच्या वातावरणामध्ये आणि सगळ्यांना आता स्नान करायला घेतलेलं आहे. यज्ञ, मंत्र, याग ह्या अशा गोष्टी घराजवळ आहे ना, म्हणजे घरी तर करायलाच पाहिजे. आपण छोटं मोठं साधं सत्यनारायण तरी करायला पाहिजे. पण हे असं जर काही केलं ना तर वेगळंच काहीतरी स्वरूप आणि घरातलं वातावरणही बदलतं. तसं आज आमच्या कॉलनीचं पूर्ण वातावरण चेंज झालेलं आहे. कारण 3 दिवसापासनं आपल्या महाराजांचं समाधी सोहळ्याचा यज्ञयाग सगळं दत्तयाग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथे झालेल्या आहे. त्याच्यामुळे मंत्रांनी पूर्ण वातावरण अगदी शुद्ध झालेलं आहे आणि तो फील येतो म्हणजे येतोच. आणि दिवसेंदिवस काल पण खूपच बरेच आलेले होते आरतीसाठी, संध्याकाळच्या प्रसादासाठी. म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं इतके लोकही जमा होऊ शकतील, पण खरंच ह्यावेळेला खूप छान प्रतिसाद मिळाला. आणि हे बघा आता महाराजांचं स्नान चालू झालेलं आहे. अननस रस, आमरस, उसाचा रस, अजून सीताफळ, जितके जमेल तितके सगळ्याच रसांनी महाराजांना स्नान घातल्या जात आहे. हे बघा आणि महाराजांचा चेहरा बघा तुम्ही, म्हणजे अगदी बोलका असा वेगळाच दिसतो. ज्याला फील होतं ना ते बरोबर फील होतं ह्या गोष्टी. आता महाराजांचा स्नान सोहळा पूर्ण झालेला आहे. आता सगळे देवी देवतांना स्वच्छ वस्त्राने पुसून घेणार आणि सगळ्यांना असं सुंदर वस्त्र वगैरे, तिलक ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित घालणार. आणि त्याच्यानंतर अर्चनाचा कार्यक्रम आहे. अर्चन म्हणजे कुमकुम अर्चन, धन अर्चन, बेल अर्चन, भस्म अर्चन, अजून सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे असतात त्याचं अर्चन. मीही हे पहिलं मी कुमकुम अर्चन केलेलं होतं अगोदर, पण ह्या सगळ्या गोष्टी पण बघितलेल्या होत्या. पण आज मी पूर्ण एक्सपिरियन्स करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तर सहज रोज जायची. असं नाही की पूजेला तर मी बसलेलीच नव्हती माझ्या पायाचा प्रॉब्लेममुळे. पण आज इतका सुंदर चमत्कार झाला ना की इथे गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी, आता महाराजांचं इथे पूर्ण कपडे वगैरे घालायचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्यानंतर हे अर्चनाचा कार्यक्रम. तर ते बोलले चला म्हणे तुम्ही पण बसा म्हणे अर्चन करण्यासाठी. म्हटलं चालेल, हो मग चालेल म्हणे, उलट पूर्ण जोड्या होतील. तर
म्हणजे अशी प्रचिती आली आम्हाला. आणि आल्याचे पप्पाही रेडी झाले, त्यांनीही तिकडे तुलसी अर्चन केलं. तसं तुम्ही पुढे बघालच. म्हणजे विचार नसतानाही, मनी ध्यानी नसतानाही महाराजांनी आमच्याकडनं हे कार्य करून घेतलं. तर खूप खूप म्हणजे खूप छान वाटलं मला. आणि हे बघा, आता सगळ्या देवांना, देवी देवतांना स्वच्छ वस्त्राने अंग वगैरे त्यांचं कोरडं केलं जात आहे. आणि हे शालिग्राम महाराज, हे दिनेश दादांच्या, अर्चनाताई बोलल्या की दिनेश दादा, आम्ही जेव्हा नर्मदा परिक्रमेला गेलो तर नर्मदेमध्ये जेव्हा आम्ही पाण्यात ते डुबकी मारत होते त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये आपोआप हा शालिग्राम आलेला आहे म्हणून. तर हे स्वतःहून महादेव त्यांच्याकडे आलेले आहे त्यांच्या हातामध्ये. म्हणजे बघा, ते ऐकतच अक्षरशः म्हणजे अंगावर काटा आला माझ्या. ते म्हणतात एक एक असे एकसे बडकर एक असे अनुभव आहेत म्हणे, तुला मी कसं सांगू. खूप छान. आणि हे बघा, आमचे छोटे भजनी मंडळ काहीतरी करामत्या चालूच आहे. माईक घेऊन, तबला घेऊन. दिवसभर इकडे, म्हणजे स्कूलमधनं आला ना, त्याला मी स्कूलला पाठवलेलं होतं. स्कूलमधनं आला, बॅग बाहेरच्या बाहेर माझ्याकडे दिली आणि डायरेक्ट इकडेच. तर दिवसभर तो घरी झोपायला सुद्धा आला नाही. तो पूर्ण दिवस इकडे होता. आणि आता अर्चनासाठी आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत. खरंच खूप खूप धन्यवाद महाराज, ह्या गोष्टी आमच्याकडनंही करून घेतले. आता आर्याचे पप्पा तुलसी अर्चन करता आहे. अर्चनाच्या अगोदर पाणी वगैरे घेऊन काही मंत्रोपचार असतात ते चालू आहे.
मी तुम्हाला ह्या सगळ्या एक एक गोष्ट डिटेल्समध्ये का सांगते, कोणाला कंटाळा येईल माझा ब्लॉग बघता बघता, पण ह्या गोष्टीही माहिती पाहिजे आपल्या सगळ्यांना. मलाही माहिती नव्हत्या ह्या, आणि ही अनुभूती जशी मी घेतली ना, तुम्ही ॲटलिस्ट माझा हा ब्लॉग बघून तरी ही अनुभूती तुम्ही सगळ्यांनी घ्यावी. हे बघा, आता दत्त महाराजांसमोर आर्याचे पप्पा तुलसी अर्चन करत आहे. तुळशी मातेच्या मंजिरा आहेत या सगळ्या. इकडे हा दादा हे यंत्र आहे, त्याच्यावरती धन अर्चन, हे इकडे आपले सगळं ड्रायफ्रूट्स महादेवांचं अर्चन करताय याचंही. इकडे दिनेश दादा भस्म अर्चन करताय शालिग्रामवरती. आणि आम्ही अर्चनाताई, प्रीती दिदी, भाग्यश्री आणि मी म्हणजे प्रीतीच, तर आम्ही कुमकुम अर्चन करत आहे. आणि एवढं नशीब ना की श्रीयंत्रावरती कुमकुम अर्चन करायचं मला भाग्य प्राप्त झालं. आणि इकडे दिनेश दादा सोबतच महाराजांवरती बेल अर्चन करत आहे. आणि जवळजवळ हे कुमकुम अर्चन 1 तास चाललेलं, पण माझा पायही दुखला नाही, मला काही त्रासही झाला नाही. मध्ये थोडं 2 मिनटं जाणवलं. महाराजांना बोलली, महाराज हे तुम्ही करून घ्या, तर महाराजांनी खरोखर हे माझ्याकडनं करून घेतलं. आणि मला अजून एक खूप छान अनुभव आलेला आहे, तर मी सांगेल कधीतरी एकदा. अनुभवांचा व्हिडिओ बनवेल मी, सगळ्यांचाच बनवेल, कोणाला काय काय अनुभव वगैरे आलेला आहे. तर तुम्हीही ऐका की खरंच म्हणजे कसे महाराज आपल्याला त्या गोष्टींमध्ये बरोबर ओढून आणतात. आणि माझ्यासाठी माझे साईराम आणि शंकर महाराज एकच स्वरूप आहे. माझं मंदिराकडे जाणं होत नाही, काही होत नाही. मी देवाला म्हणते, देवा तू आणि तूच फक्त. शंकरजी काय आणि साई काय, साई स्वामी शंकरजी सगळे एकच स्वरूप. मानलं तर देव, नाही तर काहीच नाही, नाही का. पण देव हा असतो आणि मानायला तर पाहिजेच. हे बघा, पूर्ण बेल पत्रांनी महाराज. आणि इथे मी आणि आर्याचे पप्पा, आता सगळं अर्चन वगैरे झालेलं आहे, तर आता आम्ही आरती करतोय. तुलसी अर्चन बघा केवढं सुंदर झालेलं आहे. आता आरती झाल्यानंतर आम्ही सगळं फराळ करायला इथेच महाराजांच्याच मठामध्ये बसणार आहोत. हाही एक वेगळाच अनुभव असणार आहे. एवढे सगळे एकत्र जेवण, म्हणजे मुलांसह. आजकाल एकत्र जेवणाची पद्धती खूप कमी झालेली आहे, हे बघा. आणि सगळे एकत्र बसून बिना मोबाईल ना टी व्ही ना काही, फक्त गप्पा आणि गप्पा. आता जेवण वगैरे झालं. इकडे तबलावादक पुन्हा तबल्यावरती येऊन बसलेले आहेत. आणि आता पूजेला थोड्या वेळातच पुन्हा सुरुवात होणार आहे. आता पुन्हा यज्ञामध्ये सगळ्या आहुती पडणार आहे. हे तर होतं आजच्या दुसऱ्या दिवसाचं, अर्ध्या दिवसाचं. आता दुपारनंतरची जी गोष्ट आहे, आज दीप उत्सव, फुल उत्सव होणार आहे. म्हणजे हे बघा, एक झलक मी तुम्हाला दाखवून देते. मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेल की हे कसं काय, कशा पद्धतीने केलं आणि काय स्वरूप होतं ते रात्रीच्या दीप आरतीचं. चला तर मग भेटूया माझ्या अशाच छानशा सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. ज्यांना ज्यांना यावं वाटलं त्यांनी या मठामध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी, नाहीतर इथूनही मनपूर्वक हात जोडले माझा ब्लॉग बघता बघता तरी महाराजांचा आशीर्वाद तर हा नक्कीच मिळेल. आणि
उद्याचा म्हणजे येणारे हे माझे 4-5 जे व्हिडिओ असतील ना तर ते खूप छान असणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी याचा नक्की आनंद घ्या. ओके बाय.